ऍसिडिक बफरसाठी pH चा फॉर्म्युला काय आहे? pH ऑफ ऍसिडिक बफर इज इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, असा तो फॉर्म्युला आहे. सो पहिला फॉर्म्युला इथं जो आहे तो अल्फा कसा काढायचा आणि दुसरा फॉर्म्युला इथं जो आहे तो म्हणजे H प्लस कसं काढायचं, एका वेळी दोन्ही फॉर्म्युलाचा यूज करून आपण ह्या क्वेश्चनचा आन्सर काढू शकलेलो आहोत. सो तुम्हाला सुद्धा मी परत एकदा सांगतो की जोपर्यंत फॉर्म्युले पाठ होणार नाहीत, तोंडपाठ फॉर्म्युले असतील तर आणि तरच तुम्ही या PYQs ला सॉल्व्ह करू शकता, अन्यथा बाकी ऐऱ्या नथू खैऱ्याची ही कामं नाही आहेत. फिजिकल केमिस्ट्री किंवा फिजिक्सचे जे न्यूमेरिकल्स असतात ते तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी, क्रॅक करण्यासाठी फॉर्म्युला पॉवर तुमची स्ट्रॉंग पाहिजे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी PYQ सिरीज सुरू केलेली आहे त्या PYQ सिरीज मधला आपला आजचा हा तिसरा टॉपिक असणार आहे, तो म्हणजे आयोनिक इक्विलिब्रिया. विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल केमिस्ट्रीचे 12वीचे जे एकूण 6 टॉपिक आहेत त्या 6 टॉपिक पैकी हा जो आयोनिक इक्विलिब्रिया नावाचा टॉपिक आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. बर, या टॉपिक मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात तर या टॉपिक मध्ये ऍसिड बेस थिअरीज येतात, स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स येतात, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट येतं, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हा विषय येतो, सोल्युबिलिटी याबद्दल तिथं माहिती दिलेली आहे, प्रेसिपिटेशन बद्दल आणि त्याच्या कंडिशन्स या टॉपिक मध्ये दिलेल्या आहेत, आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा असणारा तो म्हणजे pH आणि pOH हे सर्व पॉइंट्स या टॉपिक मध्ये आहेत. आणि त्याच्याशी रिलेटेड थिअरी तुम्ही वाचल्यानंतर आणि pH pOH चे बफर सोल्युशनचे सर्व फॉर्म्युले पाठ केल्यानंतरच तुम्हाला या PYQचा तिथं उपयोग होणार आहे. सो अजूनही जर तुम्ही या टॉपिकची सगळी थिअरी केली नसेल तर आजच, आत्ता, ताबडतोब, तात्काळ तुम्हाला या थिअरीची पूर्ण तयारी करायची आहे आणि या टॉपिकचे सर्व फॉर्म्युले अगोदर पाठ करून घ्यायचे. कारण का आपण इथं जे क्वेश्चन सोडवतोय ते डायरेक्ट PYQs आहेत, म्हणजेच मागच्या वर्षीच्या CETला विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. त्यामुळं तुम्हाला अगोदर थिअरॉटिकली रेडी पाहिजे. तुम्ही कुठला फॉर्म्युला याच्यासाठी लागतो हे कळण्यासाठी तुमच्याकडे माइंडमध्ये त्या पूर्ण टॉपिकचा माइंड मॅप पाहिजे. ओके, आता ह्या गोष्टी झाल्यानंतर आपला वेळ, तुमचा आणि माझा दोघांचा वेळ महत्त्वाचा असल्यामुळे डायरेक्टली आपण जातोय या टॉपिकच्या PYQs कडे. चलो, सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या सर्वांसाठी स्क्रीनवरती आहे. या टॉपिकमधून जो PYQ विचारला गेलेला आहे CETला तुम्ही बघू शकताय. व्हॉट इज द रेशो ऑफ कॉन्सन्ट्रेशन असं विचारलेलं आहे. कुठला? सॉल्ट टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक ॲसिड इन बफर सोल्युशन टू मेंटेन इट्स pH व्हॅल्यू 7.2. बफरचा pH दिलेला आहे, बफरचा pKa पण दिलेला आहे. आणि मित्रांनो, बफरचे टाइप्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत. देअर आर 2 टाइप्स ऑफ बफर्स. एक असतो ऍसिडिक बफर आणि दुसरा असतो बेसिक बफर. सो बघूया आपण ऍसिडिक बफरसाठी pH चा फॉर्म्युला काय आहे. pH ऑफ ऍसिडिक बफर इज इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, असा तो फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युलाला दुसरे एक नाव देखील आहे. ते नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण या फॉर्म्युलाला आणखी एक नाव आहे. ठीक आहे. सो कमिंग टू द पॉइंट डायरेक्टली, काय काय डेटा आहे. खूप सिंपल असा हा फॉर्म्युला आहे. pH इज इक्वल टू, मला वाटतं pH दिलेले, सो आपण डायरेक्टली तिथं मांडूयात. pH किती आहे याची? 7.2 आहे मित्रांनो. त्याच्यानंतर pKa व्हॅल्यू ती देखील तुम्हाला दिलेली आहे 6.2 प्लस लॉग ऑफ 10 टू द पॉवर ऑफ सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन. पहा, रेशो ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट टू ॲसिड, म्हणजे आपल्याला याच्याबद्दलच त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. सॉल्ट अपॉन ॲसिडचा हा रेशो, थोडक्यात ही व्हॅल्यू किती येते असं त्यांनी विचारलेलं आहे. जर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड हा रेशो जर काढायचा ठरला तर हे 6.2 इकडे येताना मायनस होणार आहे. सो 7.2 मायनस 6.2 तुम्हाला माहिती असलं पाहिजे हे आन्सर किती येत आहे? 1. आता पहा, सॉल्ट अपॉन ॲसिडचा ज्यावेळी रेशो आहे आणि आपण त्याचा लॉग बघितल्यानंतर तो 1 येतो. मित्रांनो, तुम्हाला ती व्हॅल्यू माहिती पाहिजे की कुठल्या नंबरचा लॉग हा 1 येतो, तर ती व्हॅल्यू आहे 10. म्हणजे लॉग 10 जर आपण पाहिला, देअरफॉर लॉग 10 जर आपण पाहिला तर त्याचा आन्सर 1 येतं. आपल्याकडे ऑलरेडी आन्सर आहे, म्हणजे तो रेशो किती असला पाहिजे, तर तो रेशो असला पाहिजे 10. हो की नाही? सो
log 10 is the ratio of this number, it means your answer is B Bombay. सो खूप सिंपल असा हा क्वेश्चन होता, कारण कॅल्क्युलेशनचा पार्ट तिथं बिलकुल नव्हता. अतिशय सोप्या कॅटेगरीमधला बफर सोल्युशनवरचा हा एक PYQ आहे. लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ POH? तुम्हाला POH किती आहे असं विचारलेलं आहे. इफ बफर सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ 0.4 मोलार अमोनियम हायड्रॉक्साईड अँड 0.5 मोलार अमोनियम क्लोराईड. समजून घ्या मित्रांनो, हा वीक बेस आहे आणि त्याच्यासोबत हा सॉल्ट ऑफ दॅट स्ट्रॉंग ॲसिड. इट मीन्स सॉल्ट ऑफ दिस बेस विथ द स्ट्रॉंग ॲसिड, म्हणजे हा बेसिक बफर आहे. त्यामुळं तुम्हाला POH त्यांनी विचारलेला आहे. सो सिमिलरली जसं आपण मागच्या क्वेश्चनला, या क्वेश्चनमध्ये आपण pH चा फॉर्म्युला लिहिला होता ॲसिडिक बफरचा, तसं बेसिक बफरचा फॉर्म्युला काय असेल POH चा? pKa च्या ऐवजी आता काय येईल? pKbl प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन, इथं आता ॲसिडच्या ऐवजी थोडासा बदल करायचा, फॉर्म्युला काय येईल? बेस. एकदा का तुमच्याकडे हा फॉर्म्युला असेल तर तुम्हाला आन्सर काढणं फार सोपं होऊन जाईल. POH आपल्याला विचारलेला आहे. सो आपण बघूयात की pKb व्हॅल्यू तुम्हाला दिलेली, इथं पहा 4.730 4.730 प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट तुम्हाला दिलेले मित्रांनो. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन पहा 0.5 आहे. 0.5 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. बेसचं जे कॉन्सन्ट्रेशन अमोनियम हायड्रॉक्साईड ते आहे 0.4. त्याला तो येणार आहे 1.25. मग 1.25 चा लॉग किती येतो? तर तो लॉग आपल्याला 0.0969 असा येतो. आणि जर ह्या दोघांना ॲड केलं आपण तर त्याचा आन्सर येतं 4.83 च्या आसपास. इट मीन्स द करेक्ट ऑप्शन इज बी बॉम्बे. नेक्स्ट क्वेश्चन. Calculate H3O plus of monobasic acid if it is 0.04% dissociate. सो तुम्हाला पर्सेंटेज डिसोसिएशन दिलंय मित्रांनो. त्याच्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन C देखील दिलेलं आहे आणि विचारलंय काय? तर H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं. लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर तर H3O प्लस म्हणजेच H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन याचं जे फॉर्म्युला आहे तो असतो अल्फा इंटू C. पण आपल्याला अगोदर अल्फा काढणं गरजेचं आहे. अल्फा कसा काढला जातो? तर पर्सेंट डिसोसिएशन डिवायडेड बाय 100 असा तो फॉर्म्युला असतो. सो ऑलरेडी तुमच्याकडे काय दिलेलं आहे? पर्सेंट डिसोसिएशन दिलेलं आहे. किती दिले मित्रांनो? 0.04 डिवायडेड बाय 100. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे या सगळ्याचा आन्सर किती येतं? हा सुद्धा 10⁻⁻2 होतो आणि हा -2. इट मीन्स 4 × 10⁻⁻4 हे आलं तुमचं अल्फा. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी आहे तिथं. अल्फा किती आलं आपलं? 4 × 10⁻⁻4 इंटू कॉन्सन्ट्रेशन आहे 0.05. सरळ सरळ 4 ने गुणाकार करून घेतो अगोदर. सो जर आपण विचार केला तर 4 × 5 = 20, 2 डिजिट सोडून म्हणजे 0.20 × 10⁻⁻4. पण -4 कुठेही पॉवर नाही तर ह्याला डेसिमल पॉईंटला इकडं सरकवा म्हणजे 2 × 10⁻⁻5 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. कुठं आहे आन्सर? तर आन्सर C याचं येतं. सो पहिला फॉर्म्युला इथं जो आहे तो अल्फा कसा काढायचा आणि दुसरा फॉर्म्युला इथं जो आहे तो म्हणजे H प्लस कसं काढायचं. एका वेळी दोन्ही फॉर्म्युलाचा यूज करून आपण ह्या क्वेश्चनचा आन्सर काढू शकलेलो आहोत. सो तुम्हाला सुद्धा मी परत एकदा सांगतोय की जोपर्यंत फॉर्म्युले पाठ होणार नाहीत, तोंडपाठ फॉर्म्युले असतील तर आणि तरच तुम्ही या PYQला सॉल्व्ह करू शकता. अन्यथा बाकी ऐऱ्या गैऱ्या नथ्थू खैऱ्याची ही कामं नाही आहेत. फिजिकल केमिस्ट्री किंवा फिजिक्सचे जे न्यूमेरिकल्स असतात ते तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी, क्रॅक करण्यासाठी फॉर्म्युला पॉवर तुमची स्ट्रॉंग पाहिजे की वेळोवेळी तुम्हाला डेटा रीड केल्यानंतर त्या ठिकाणी बरोबर परफेक्ट फॉर्म्युला कुठला पाहिजे हे कळलं पाहिजे, तरच आपण असे PYQs सोडवू शकतो. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पहा, हे चुकून पॉलिस्टर फायबर्स म्हणजे पॉलिमरचा क्वेश्चन चुकून आलेला आहे तिथं. कॅल्क्युलेट H3O प्लस, इथं पण तुम्हाला H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे आणि तुम्हाला इन 0.02 मोलार सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे ऑफ मोनोबेसिक ॲसिड म्हणत आहे इफ डिसोसिएशन कॉन्स्टंट. सो आता जो गिवन डेटा आहे तो लिहूयात आपण अगोदर. ॲसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट किती आहे मित्रांनो? तर 1.8 × 10⁻⁻5 दिलेला आहे. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन C दिलेलं आहे तुम्हाला 0.02
मोलार. आणि अजून काय दिलेलं आहे तुम्हाला विचारलेलं आहे H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन किती येतं याचं असा विचारलेला आहे क्वेश्चन. सो परत एकदा आपल्याला अगोदर अल्फा काढणं महत्त्वाचं आहे, कारण याचा जो फॉर्म्युला असतो तो असतो अल्फा इंटू सी. मग त्यासाठी अगोदर अल्फा काढूयात आपण. अल्फा काढण्यासाठी फॉर्म्युला असतो √KA/C. सो तुमच्याकडे दोन्ही व्हॅल्यूज इथं आहेत, डिसोसिएशन कॉन्स्टंट देखील आहे, कॉन्सन्ट्रेशन देखील आहे. अगोदर आपण अल्फा काढूयात. KA किती आहे मित्रांनो दिलेला पहा 1.8 इंटू 10⁻⁻5 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.02 आहे. याला जर सॉल्व केलं तर माझ्यामध्ये तुम्हाला याचा आन्सर येऊन जाईल. हां, डेसिमल पॉईंट इकडे जर 2 ने घेतला तर हा 2 होतो. -2 वरती जाऊन +2 करा, -3 राहिला. हा पण 1.8च्या ऐवजी 18 करा, म्हणजे किती झाला -4 झाला. तो -4 आउटसाइड द ब्रॅकेट किती झाला -2 झाला. सो ओव्हरऑल पॉवर बी सगळे डेसिमल पॉईंट कॅन्सल करतो. आता हे किती येईल 92 18 म्हणजे 9. स्क्वेअर रूट ऑफ 9 किती येतो मित्रांनो तर स्क्वेअर रूट ऑफ 9 येतो 3. सो तुमचं अल्फाचं जे आन्सर आहे ते आलं 3 इंटू 10⁻⁻2. परंतु आपल्याला अल्फा नाही, त्यांनी H3O प्लस विचारला आहे. देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू आहे 3 इंटू 10⁻⁻2 इंटू कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे 0.02. 0.02. सो हे जर पाहिलं आपण तर 3 2 6, 2 डिजिट सोडून 0.06 इंटू 10⁻⁻2 कुठे आहे का सगळीकडे पॉवर -4 आहे. मग काय करूयात आपण हे पण डेसिमल पॉईंट इथं घेऊयात. तर हे किती आलं मग 6 इंटू 10⁻⁻4. So 6 into 10 to the power of -4 B Bombay is the answer of this question. So अशा पद्धतीनं न्यूमेरिकल्स वरची तुमची कमांड तुम्ही डे बाय डे वाढवू शकता. फक्त आणि फक्त केवळ केमिस्ट्री बाय स्वामी सर या यूट्यूब चॅनलवरती यायचं आहे आणि PYQच्या सिरीज पाहिजेत. एवढं जरी केलं तरी मी गॅरंटीड सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला CETला केमिस्ट्रीमध्ये 100% आल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण सुरुवातच एका टफेस्ट सेक्शनने केलं, ज्या न्यूमेरिकल्सला अख्खा महाराष्ट्र घाबरतो, ज्या न्यूमेरिकल्सला CETला 5 लाख पैकी 4 लाख विद्यार्थ्यांची घाबरगुंडी होते, जे विद्यार्थी त्या न्यूमेरिकल्सला टच पण करत नाहीत, अशा त्या उरलेल्या पोर्शनमध्ये म्हणजेच ज्यांना न्यूमेरिकल्स येत नाहीत त्यांच्यातून तुम्ही बाहेर येत आहे. आणि तुम्हाला न्यूमेरिकलची भीती कमी करायची असेल तर डेली आपले जे येणारे व्हिडिओज आहेत ते अवश्य पहा. आणि जर खरंच तुम्हाला हे व्हिडिओज आवडले असतील तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला अजिबात विसरू नका. Let's move on to the next question. पहा, which of the following equations represented the relation between solubility म्हणजे S and solubility product म्हणजे KSP for salt of BA3. लक्षात घ्या मित्रांनो प्रत्येक सॉल्टचं डिसोसिएशन हे वेगळ्या पद्धतीने, त्यामुळे प्रत्येक सॉल्टसाठी येणारा जो KSP आहे तो सुद्धा तुम्हाला वेगवेगळा दिसणार आहे. पहा, याच्यासाठी आपण सोल्युबिलिटी घेणार आहे S, पण याच्यासाठी 3 इंटू सोल्युबिलिटी घ्यावं लागेल. आणि तुम्हाला KSPचा फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो, KSP इज इक्वल टू सांगू शकताय बोला x रेज टू x असतो, y रेज टू y असतो, S रेज टू x प्लस y असतो. सो नंबर ऑफ मोल्स तुम्ही स्वतः पण काउंट करू शकता. इथं x व्हॅल्यू किती आहे, इथं काही नाही म्हणजे बीच्या पुढं नंबर ऑफ मोल्स 1चा काय घ्यावं लागेल 1 इंटू इथे किती आहे 3 मोल्स आहे. सो 3चा काय घ्यावं लागेल क्यूब इंटू S रेज टू 1 प्लस 3. सो समजून घेऊ शकता तुम्ही याचा आन्सर किती येऊ शकतं पहा. देअरफॉर KSP इज इक्वल टू पाहू शकता तुम्ही 3चा क्यूब मित्रांनो 3 त्रिक 9 9 त्रिक 27 म्हणजे हे किती येईल 27. S रेज टू 1 प्लस 3 म्हणजे किती आलं तर 4. सो रिअरेंज दिस, कारण आपल्याला काय विचारलेलं आहे की S आणि KSPचं रिलेशन. सो S डाव्या बाजूला पाहिजे. S इज इक्वल टू Sचा 4th जर आपण हे बघितला एक्सपोनंट बघितला तर तो काय होईल की KSP डिवायडेड बाय 27 होईल. परंतु आपल्याला S व्हॅल्यू काढायची. देअरफॉर S इज इक्वल टू 4th रूट ऑफ दिस नंबर. इट मीन्स 4th रूट ऑफ दिस नंबर KSP बाय 27, किंवा यालाच आपण असंही लिहू शकतो KSP बाय 27 रेज टू द पॉवर ऑफ 1/4. सो कुठल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला S इज इक्वल टू KSP बाय 27 रेज टू 1/4 दिसतं. मला वाटतं ऑप्शन ए मध्येच तुम्हाला तुमचं उत्तर मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन.
containing 0.027 molar weak acid and 0.054 molar of its salt with strong base pKa is 4.2. पहा pH ऑफ ॲसिडिक बफर परत एकदा फॉर्म्युला तुम्ही सांगायचा आहे pKa प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन काय असतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. सो विद्यार्थी मित्रांनो हा रेशो हे इक्वेशन तुम्हाला एकदा कळलं तर pH काढणं खूप सोपं आहे. ऑलरेडी pKa तुम्हाला दिलाय किती दिलाय 4.2 प्लस कॉन्सन्ट्रेशन बघूया आपण सॉल्ट किती दिलेले पहा हे वीक ॲसिड्स आहे. सो डिव्हिजनमध्ये मी घेतो 0.027 न्यूमरेटरला हा सॉल्ट घ्यावा लागेल तो किती आहे 0.054 तर याचा लॉग पाहिजे आपल्याला पहा 4.2 प्लस तुम्ही समजून घेऊ शकता मित्रांनो तुमच्या लक्षात आलंय का इथं गेम काय केलाय खूप सोपं आहे लॉग बघायची गरजच नाही 27 2 54 इट मीन्स लॉग 2 बघायचं आपल्याला फक्त लॉग 2 तुम्हाला माहिती आहे चांगलं 0.3010 जर तुम्ही याचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की हे आन्सर किती यायला पाहिजे. बोला बरं लवकर किती येते सांगा 4.5 कारण 4.2 प्लस 0.3 ॲड करा 2 ला 3 ॲड केला तर 4.5 येतं. ऑप्शन A is the correct option for this question. Let's move on to the next question. And before going to this question, we should have to take one break. Let's continue with the part 2 of this topic in the next video. त्यामुळं अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल शेअर केलं नसेल तुमच्या मित्रमैत्रिणींना तर जरूर करा. भेटूया या टॉपिकच्या अशाच काही इम्पॉर्टंट PYQ सह पार्ट 2 मध्ये. थँक्यू.